वैशाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना आम्हा सर्वांच्या तर्फे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। बरं, आजचा रंग आहे हिरवा। यशप्राप्ती आणि आर्थिक प्राप्तीसाठी शुभ मानला जाणारा असा हा हिरवा कलर आहे। या हिरव्या रंगाचं महत्त्व तर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे। देवीकडे जेव्हाही आपण घेऊन जातो तेव्हा तिला हिरव्या रंगाची साडी आपण नक्कीच घेऊन जातो। ओटीमध्ये हिरव्या रंगाची साडी नेतो, याचाच अर्थ यश आणि आर्थिक लाभासाठी देवीचं हे खूप महत्त्व आहे। या हिरव्या कलरचं हे महत्त्व आहे। बरं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वेगवेगळी देवींची रूपं आपण हिरव्या रंगातच बघत असतो, हिरव्या साडीत आपण बघत असतो। आणि असंच आज एक ट्रान्सफॉर्मेशन, असा एक मेकओव्हर आज आपण एका सेलिब्रिटी सोबत करतोय। अर्थात तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी तितिक्षा तावडे आज आपल्या सोबत आहे आणि आज आपण आलोय दादरच्या मनीषा कोलगे मेकअप अकॅडमीमध्ये। आणि इथे मनीषाताई आज तितिक्षाचा मेकओव्हर करणार आहेत, तिला एक दुर्गा स्वरूप देणार आहेत, एका लक्ष्मीच्या रूपात तिचा हा मेकओव्हर करणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन करणार आहेत। चला तर मग बघूया नेमकी कुठली देवी आपल्याला तितिक्षाच्या रूपात पाहायला मिळते। चला। जसं मी तुम्हाला म्हटलं, तितिक्षा ऑलरेडी इथे आलेली आहे आणि तिचा मेकओव्हरचा थोडासा टचअप मेकअप झालेला आहे। जरा बघूया आपण इथे। आणि तितिक्षा, हॅलो, कशी आहेस? हाय, हॅलो, हाय। आणि आम्हाला असं कळलंय नवरात्रीच्या निमित्ताने आज आपण हे जे ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत, बऱ्यापैकी रेडी आहेस का? थोडी धाकधूक आहे मनात की काय नेमकं होणार आहे? मला असं वाटलं की मी रेडी आहे, पण ह्यांचं म्हणणं आहे की अजून एक सरप्राईज बाकी आहे। ओके, काय आहे ते मलाही माहिती नाहीये। ओके, सो मी पण खूप एक्साइटेड आहे बघायला की त्या काय करणार आहेत। बरं, पण मनीषाताई, म्हणजे आम्ही अजून आमच्या प्रेक्षकांना सांगितलं नाहीये की आपण नेमकं कुठलं दुर्गेचं रूप आपण तितिक्षा सोबत घेऊन येणार आहोत प्रेक्षकांसाठी खास। सो माझ्या मध्ये मेकअप झालेला दिसतोय मला, आता फक्त साडी नेसायची आणि रेडी व्हायचंय? नाही, अजून एक सरप्राईज आहे अजून। ओके, अजून खूप वेगळं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे। बरं, म्हणजे हा अजून हा फर्स्ट काही तिलाही त्याची कल्पना नसेल, नाही आहे ना? हो हो, मी असं कधीच अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन मी केलेलं नाहीये। आणि खूप दिवसांनी मी सिरियल मध्ये पण असा नो मेकअप लुक असतो, खूप दिवसांनी छान छान मेकअप होतोय। सो मी खूप एक्साइटेड आहे बघायला की या नेमकं काय करणार आहेत। ओके, येस, पण कुठे धाकधूक आहे मनात की नेमकं आता काय होणार आहे आपल्या हो, बाबतीत? अर्थात आहे। कारण असं कधी होत नाही ना की माहितच नाही की थोड्या वेळाने आपण कसे दिसणार आहोत, काय दिसणार आहोत, नेमकं काय आहे समोरच्या समोर। पण पूर्ण विश्वास आहे काहीतरी छान आणि एक्साइटिंग असणार आहे असं मला माहिती आहे। आणि तू ते पहिल्यांदा करणार आहेस? पहिल्यांदाच Yes. करते। पहिल्यांदा ते खूप महत्वाचं आहे। वाव। सो आता माझ्यामध्ये थोडासा मेकअप झालाय, आता साडी नेसण्यासाठी साडी, हेअरस्टाईल आणि बाकी प्रिपरेशन, नंतर मग मेन मेकअप अजून व्हायचा आहे। ओके, सो ते म्हणतायत तसं थोडंसं सरप्राईज राखून ठेवलंय, तोपर्यंत आपण जसं जसं तिचा लुक रेडी होतोय आम्ही तुम्हाला दाखवतोय। सो बघूया ते सरप्राईज नेमकं काय आहे आणि तितिक्षा तुमच्यासमोर कुठल्या रूपात येणार आहे। सो येस, तुम्ही पाहिलं मगासपासून तितिक्षा रेडी होते, एक रॉ मेकअप होता, त्याच्यानंतर साडी, मग ज्वेलरी आणि मग आता एक गेटअप आलेला आहे आणि तो गेटअप आता तुमच्या समोर आहे। टडा! खूप छान दिसते, कसली गोड दिसतेस तू। आणि मला तर खरं तर म्हणजे आज हिरवा रंग आहे आणि असं म्हणतात हिरवा रंग यश आणि आर्थिक लाभाचं एक प्रतीक आहे, त्याचं मिनिंग आहे, भरभराट आहे। सो कसं वाटतंय तुला हा हिरवा रंग परिधान केल्यानंतर? आणि अर्थात तुझी भूमिका साकारतेस ती खूप अशी वेगळी भूमिका आहे आणि तितिक्षालाही आम्ही तसं पहिल्यांदा पाहिलंय आणि अशा आता रूपातही आम्ही पहिल्यांदाच बघणार आहोत। सो तू किती एक्सायटेड आहे? मी खूप एक्सायटेड आहे, म्हणजे
म्हणजे मी अशी खूप आधी सजायचे वगैरे नाही, म्हणजे इंडस्ट्रीत येण्याआधी. आणि इंडस्ट्रीत आल्यानंतर हळूहळू ही सुरुवात झाली, थोडा मेकअप करायचा, साडी नेसणं. आणि आत्ता कुठे 5 वर्षानंतर मला ती आवड निर्माण झाली आणि आय लुक फॉरवर्ड. कधी नवरात्री येईल आणि कधी मी छान छान साड्या नेसेन किंवा कधी इव्हेंट्स असतील. पण नवरात्रीमध्ये त्या दिवशी त्या रंगाच्या साड्या नेसणं ही एक वेगळी गंमत आहे. आणि ते असं एक काय बरं म्हणतात की एकत्रितपणे सेलिब्रेट केल्यासारखं होतं, जसं आज आपण दोघींनी असं छान मॅचिंग केलंय. त्यामुळे खूप छान वाटतंय मला. आणि जसं तू म्हणालीस भरभराटीचा रंग आहे, तर माझी अशीच इच्छा आहे की आत्तापर्यंत सिरियलला ज्या पद्धतीने लोकांनी प्रेम दिलं, जितकं भरभरून प्रेम दिलंय तितकंच या नवरात्रीनंतरही देत राहतील. ह्या सिरियलचं वैशिष्ट्यच आहे की ही एका देवीची गोष्ट आहे, त्रिनयना देवीची गोष्ट आहे. तिने एका मुलीला, नेत्राला जी एक एक्स्ट्रा शक्ती दिली आहे भविष्य बघण्याची, त्याची ही गोष्ट आहे. पण मला असंही वाटतं की देवीने प्रत्येक स्त्रीला ही शक्ती दिली आहे, एक इंट्युशन दिलं आहे, ज्यामुळे पुढे येणाऱ्या गोष्टी, पुढे होणाऱ्या गोष्टी तिला आधीच कळतात. त्यामुळे मला वाटतं की हे वरदान सगळ्या स्त्रियांना मिळालेलं आहे देवीकडनं, फक्त आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही आहे. तर या नवरात्रीमध्ये अशी इच्छा आहे की प्रत्येकाला आपापल्या या शक्त्यांची जाणीव होईल. आणि मला असं वाटतं काहीतरी कनेक्शन आहे, कारण पहिली जी माझी मालिका होती सरस्वती, त्यात माझं नाव सरस्वती होतं. त्यात मी एक वेगळी देवी होती, कैकाली देवीची मी भक्त असते असं होतं. त्यातही मी जवळपास 2-2.5 वर्ष त्या देवीची भक्ती केली होती. आणि आता ही मालिका अशी. तर मला असं वाटतं की हे रोल्स मला शोधतात आणि माझ्यापर्यंत येतात. सो आनंदच आहे की असे रोल्स मला करायला मिळतात. तुझ्या आयुष्यात अशी एखादी मुवमेंट आली का तितिक्षा की तुला स्वतःला दुर्गा बनावं लागलं? ती मोमेंट याची कधी गरज पडू दिली नाही माझ्या आईवडिलांनी. आमच्या घरात असा कधीही विषय झालेला नाही की एक मुलगा असायला हवा होता. जे आपण म्हणजे आता अर्थात 30 वर्षांपूर्वीची गोष्ट मी म्हणते, आत्ता काळ फार बदललाय, पण तेव्हाही आमच्या घरात असं नव्हतं की अरे मुलगा नाही आहे का तुम्हाला. साध्या साध्या गोष्टी, जेव्हा माझ्या मैत्रिणींना बाहेर तुम्ही शिकायला जाऊ शकत नाही असे त्यांचे आई वडील म्हणायचे, किंवा रात्री फार उशिरा नका येऊ, बाहेर सेफ नाही असं म्हणायचे, त्या काळात माझे आई वडील म्हणायचे बिंदास घाबरायचं नाही, कोणाला काही झालं तर बिंदास तुम्ही लढा, आम्ही आहोत. अशा पद्धतीने आम्हाला वाढवलं गेलं आहे. त्यामुळे ते सगळं क्रेडिट माझ्या आईवडिलांचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलींना इतकंच खंबीर आणि इतकंच ताकदवान बनवावं की त्यांना कोणत्याही देवीचा धावा करावा लागणार नाही संकट समयी. त्यांच्या स्वतःमध्येच एक देवी असेल. बरं, नवरात्र म्हटलं की सगळ्यात एक म्हणजे जसं गरबा. सो तू कधी असे गरबा खेळलीयस? मी खूप खेळलंय. मला घातलाय मी पासेस नाही घेतले, पण डोंबिवलीमध्ये मी ज्या सोसायटीत राहते, निळकंठ प्रेरणा, तर तिथे आमच्याकडे नवरात्र साजरी करतात. आणि तेव्हा छान गरबा असतो, घटस्थापना होते. तर आमची जी गुजराती कम्युनिटी आहे सोसायटीमधली, ते सगळे मिळून ही गरबा अरेंज करतात. सो लहानपणी मी दरवर्षी जायचे. आणि त्यानंतर अर्थात मी शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतर ते करणं ॲब्सोल्युटली थांबलं. सो तुम्हाला आत्ता वाटत असेल की अरे तुम्ही तर म्हणालेलात की देवीचा लुक करणारे, आणि हे आत्ताच एवढंच रूप तुम्हाला का दिसतंय? तर नाही, अजून मेन मेकअप बाकी आहे. सो मी मनीषा ताईंना बोलवते आणि आपण जरा पुढचं विचारूया आणि मग आपण त्या प्रोसेसला लावूया. मनीषा ताई प्लीज. सो मला आता जाणून घ्यायचंय सगळ्या, आता मी खूप गप्पा मारल्यात आमचं, पण सगळ्यांचं असं म्हणणं असेल की अरे देवीचं रूप आहे. सो आणि आम्हाला कुठली देवी साकारणार आहे तेही जरा आता आपण प्रेक्षकांसमोर मांडूया की कुठली देवी करणार आहोत आणि कशी प्रकारे आता पुढे आपण ती प्रोसेस करणार आहोत. ओके, आता एक म्हणजे ही जी सिरियल करते सातव्या मुलगी, तर त्याच्यामध्ये त्रिनयना देवीची ती बघते. बरोबर. आणि अगदी अंगावर काठा येण्यासारखी गोष्ट आहे ती. आणि तीच देवी आपण आज हिला करतो. अरे वा, सुपर.
नेमका हा लुक कसा तयार झालाय तर तुम्ही इमॅजिनही करू शकणार नाही. तुम्हाला फोटोंमधून इतकं सुंदर डिट्टो तसंच्या तसं त्रिनयना देवीचं रूप तुम्हाला दिसणार आहे. कारण आता तितिक्षाकडे बघाल तर ती पूर्णतः तशाच प्रकारे रेडी झाली आहे. तितिक्षा, आय होप तू स्वतःला पाहिलंयस आधी. सगळ्यात पहिले मी तुला हो, विचारते. मी पाहिलं, माझे फोटोज पण पाहिले आहेत आणि मला ते खूप आवडलेत. आणि आय थिंक पहिलीच आहे मी जिने त्रिनयना देवीचं रूप केलंय. राईट. सो येस, व्हेरी हॅपी. आणि खूप म्हणजे खूप खरं तर सांगायला गेलं तर हे बराच वेळ झाला तितिक्षाने बॅलन्स केलेला आहे. हा मुकुट आणि ही वेणी म्हणजे एक फोटो काढण्यासाठी तिला बराच वेळ बॅलन्स करावा लागलाय. सो तिने जेव्हा ते फोटो पाहिले तेव्हा माझ्या मते तो लुक, आणि तुम्ही जर डिटेलिंग बघाल तर प्रत्येक त्रिनयना देवीचा जर फोटो तुम्ही पाहिला तर तिच्या सगळ्या दागिन्यांपासनं ते तिच्या मुकुटपासनं, वेणीपासनं, साडीपासनं सगळं डिट्टोच्या डिट्टो साकारण्याचा प्रयत्न आज आम्ही केलेला आहे. आणि आय होप तो तितिक्षाला आवडला असेल. हो, मला तर खूप आवडला आणि तो प्रेक्षकांना कसा आवडला ते मला जाणण्यात जास्त उत्सुकता आहे जाणण्याची. त्यामुळे तुम्हीही कळवा की तुम्हाला हा त्रिनयना देवीचा लुक कसा वाटलाय, आम्ही जो रिक्रिएट केलाय. येस. आणि सगळ्यात महत्वाचं त्रिनयना देवीचं म्हणजे ज्याच्यामुळे त्रिनयना देवीचं ओळख आहे ती ओळख इथे तुम्हाला दिसत असेल तर जे लॉकेट नेत्रा नेहमी आपल्यासोबत वेअर करत असते गळ्यात तिच्या, तर तेच, आणि जे देवीच्या डोक्यावर आपल्याला दिसतं त्रिनयना म्हणून, सो ते इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हा सगळ्यांना देखील आवडला असेल. आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा. नवरात्र स्पेशल एपिसोड होता हा आज आमचा खास. आणि तुम्हाला आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की आर्थिक यश असू दे किंवा आपलं करिअरमधलं यश असू दे, हिरवा रंग हा यासाठी असतो. आणि आय होप तुझी अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहू तितिक्षा, आणि तुला भरपूर अशा संधी मिळत की जेणेकरून तू स्वतःला छान सिद्ध करू शकशील. थँक्यू सो थँक्यू सो मच तितिक्षा. थँक्यू. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. येस.